श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिमय सण मानला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांचे परमभक्त, बलवान, बुद्धिमान आणि संकटमोचन श्री हनुमान यांचा जन्म झाला होता. खूप वर्षांपूर्वी किष्किंधा नगरीत एक पराक्रमी वानरराज राहत होते. त्यांचे नाव केसरी होते. त्यांच्या पत्नीचे नाव अंजनी होते. अंजनी देवी अत्यंत सुंदर, दयाळू आणि शिवभक्त होत्या. त्या नेहमी भगवान शंकराची कठोर तपस्या करत असत. अंजनी देवीने अनेक वर्ष भगवान शिवाची कठोर तपस्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी अंजनी देवीला वर मागण्यास सांगितले. अंजनी देवी म्हणाल्या, हे देव, मला असा पुत्र हवा जो बलवान, बुद्धिमान आणि जगाचे कल्याण करणारा असेल. भगवान शिव हसले आणि म्हणाले, तुला माझ्या अंशातून जन्मलेला पुत्र मिळेल. त्यावेळेस दुसरीकडे राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. यज्ञातून मिळालेला प्रसाद त्यांनी आपल्या राण्यांमध्ये वाटला. त्याच वेळी वायुदेवांनी त्या प्रसादाचा एक भाग अंजनी देवीपर्यंत पोहोचवला. अंजनी देवीने तो प्रसाद घेतला आणि काही काळानंतर त्यांना तेजस्वी पुत्र झाला. तो दिवस होता चैत्र महिन्याची पौर्णिमा आणि त्या दिवशी जन्म झाला श्री हनुमानाचा. बाल हनुमानाची अद्भुत लीला. हनुमान लहानपणापासूनच खूप खोडकर आणि शक्तिशाली होते. एकदा सकाळी त्यांनी आकाशात चमकणारा लाल सूर्य पाहिला. त्यांना वाटले की तो एखादा पिकलेलं फळ आहे. ते लगेचच आकाशात उडाले आणि सूर्य पकडण्यासाठी गेले. सूर्यदेव आश्चर्यचकित झाले. इंद्रदेवांनी हनुमानाला थांबवण्यासाठी वज्र फेकले. तो वज्र हनुमानाच्या हनुवटीवर लागला. त्यामुळे ते खाली पडले. ते पाहून वायुदेव रागावले. त्यांनी वारा थांबवला. संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी हनुमानाला अनेक वरदान दिले. ब्रह्मदेवाने कोणतेही शस्त्र लागू नये, इंद्रदेवाने अमरत्व, सूर्यदेवाने ज्ञान, वरुण देवाने जलात सुरक्षितता, यमराजाने मृत्यूचा भय नाही असे वरदान दिले. तेव्हापासून हनुमान अतुलनीय शक्तीचे धनी झाले. श्रीराम भक्त हनुमान. काळ पुढे सरकला. हनुमान मोठे झाले. त्यांची भेट प्रभू श्रीरामांशी झाली. त्या भेटीने हनुमानाचे आयुष्य बदलले. हनुमानाने श्रीरामांची सेवा आयुष्यभर केली. सीतेचा शोध लावला, समुद्र ओलांडला, लंका जाळली, संजीवनी पर्वत उचलून आणला. हनुमानाने सिद्ध केले, भक्ती, सेवा, नम्रता हाच खरा पराक्रम. हनुमान आपल्याला शिकवतात, बलवान बना, बुद्धिमान बना, नम्र राहा, नेहमी इतरांची मदत करा, देवावर श्रद्धा ठेवा. जय श्रीराम, जय हनुमान. जिथे श्रद्धा तिथे हनुमान, जिथे हनुमान तिथे राम. जय बजरंगबली. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.